हॅलो एव्हरीवन. तर एक गोष्ट जस्ट आत्ता घडली, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. स्पेशली आमच्यासारखे जे होम बेकर्स आहेत ना, त्यांचे जे कस्टमर्स असतात ना, हा त्यांच्यासाठी स्पेसिफिक व्हिडिओ आहे. सो काय झालं की आता सकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 11:45 आणि मला एक केक ऑर्डर होती जी सकाळी 11 वाजता कस्टमर येऊन घेऊन जाणार होते. तर माझं अचानक ठरलं की मला बाहेर जायचं आहे आणि आता वाजलेत 11:15. तर मी त्यांना सकाळी 11:15 वाजल्यापासून फोन करते की तुम्ही टायमात या आणि केक घेऊन जा, कारण मला बाहेर जायचं आहे. तर लिटरली त्यांचा फोनच लागत नाहीये आणि आता ऑलमोस्ट 11:15 ते 12 वाजत आले आहेत आणि त्यांचा अत्ता पत्ताच नाहीये. तर मला कळत नाहीये की मला बाहेर जायचंय, माझं काम आहे, ते सुद्धा टायमात जाणं महत्वाचं आहे आणि मी घराच्या बाहेर पडू शकत नाही. मी फुल रेडी आहे, बट मी नाही बाहेर पडू शकत आहे जस्ट बिकॉज ते आले नाहीयेत केक पिक करायला. आता एरवी जेव्हा मला बाहेर जायचं असतं, असं हे फर्स्ट टाइम नाही झालंय बरं का, हे खूप वेळा झालंय, पण मोस्ट ऑफ द टाइम माझी आई घरी असते. सो ती माझ्या बदल्यात केक्स वगैरे सगळे देते, बॉक्सवरती नाव लिहून ठेवलं की. बट आज ती नाही आहे, आज ती बाहेर गेली आहे आणि मला देखील बाहेर जायचं. बट फक्त आणि फक्त कस्टमर टाईममध्ये न आल्यामुळे हे होत आहे. मी इव्हन केक सुद्धा पॅक करून ठेवलाय, सगळं रेडी आहे परफेक्ट, बट कस्टमर ऑन टाईम नाही आहे. सो माझी खूप हंबल रिक्वेस्ट आहे गाईज, जेव्हा कधी तुम्ही होम बेकर्सना केक देतात ना, प्लीज तुम्ही टाईम फॉलो करा. कारण त्यांचं काही शॉप नाही आहे, आमचं काही शॉप नाही आहे की जे सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत ओपन राहील. आम्ही घरनं सगळ्या गोष्टी करतो तुमच्यासाठी, कस्टमायझेशन ह्या त्या जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे आम्ही सगळं फुलफिल करतो. बस तुम्ही टाईममध्ये येत जावा, दॅट्स इट. आणि मी तुम्हाला दाखवते, मी केक पॅक वगैरे सगळं केलं आहे एकदम परफेक्ट, बट सगळं रेडी आहे, बट कस्टमर नाही आहे. आणि हां, त्यांनी प्रीपेड पेमेंट केलं आहे, सो त्या बाबतीत मला काही टेन्शन नाही आहे. पेमेंट आलेलं आहे, केक न्यायला या ना.